नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे नागपूरमधून. नागपुरात डोरली गावाजवळील फटाक्यांच्या कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर काही कामगार वेळीच बाहेर पडले, त्यामुळे ते बचावले. स्फोटाचं कारण मात्र अस्पष्ट आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे. त्या स्फोटानंतरची दृश्य आपण बघू शकतोय. कशा पद्धतीने या ठिकाणी मलबा उडाल्याचं आपल्याला दिसतंय. स्फोट झाल्यानंतर इथं जे कामगार काम करत होते ते पळत बाहेर आलेले होते. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ऋषभ हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ऋषभ, काय सांगाल? मोठा असा हा स्फोट होता असं या चित्रावरून दिसतंय. नेमकं कसं स्वरूप होतं स्फोटाचं आणि सध्या काय स्थिती आहे? मॅम, सध्या आणि बाकी प्रशासनाने अँब्युलन्स मधून जेवढे जखमी आणि मृत पावलेल्या लोकांना बाहेर काढून नेण्याचं काम सुरू केलेलं आहे. यासोबतच हे फटाका बनवण्याची फॅक्टरी होती. येथे 2 लोकांचा प्राथमिक मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. आणि त्यासोबतच इथे गावकरी आलेले आहेत. इथे काही गावकरी आलेले आहेत, लोक पाहत आहेत. आणि पोलीस प्रशासनाने इथे बंदोबस्त केला, गेट बंद करून ठेवलेला आहे इथे. आणि आतमध्ये आता कुणाला जाऊ दिलं जात नाहीये. आणि बाकी जे जखमी आहेत त्यांना काढण्याचं काम सुरू आहे इथे. निश्चितच ऋषभ, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.